बातमी अमरावतीत आहे। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर आता प्रशासन सतर्क झालंय। एसएनसीयू युनिटला टाळ ठोकण्यात आलेले आहे। आगीच्या तीव्रतेमुळे युनिटमधील सर्व वैद्यकीय उपकरणे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत। या भागामध्ये इतर कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। अमरावतीच्या स्त्री रुग्णालयामध्ये असलेल्या एसएनसीयू युनिटमध्ये जी धक्कादायक घटना घडली होती ते एसएनसीयू युनिटचा भाग जो आहे त्याच परिसरामध्ये आपण आहोत। जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 3ऱ्या माळ्यावरचा हा संपूर्ण कक्ष आहे। इथेच लहान मुलांचा बालकांचा अतिदक्षता विभाग होता आणि त्याच बाहेरची ही दृश्य आहेत। कालच्या घटनेनंतर जर पाहिलं तर एकूणच हा संपूर्ण युनिट जे आहे ते बंद करण्यात आलेला आहे। इथे सध्या कोणालाही प्रवेश दिला जात नाही आहे। वरिष्ठांच्या आदेशावरून हा संपूर्ण एरिया जो आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। जर पाहिलं तर काल फायर सेफ्टीसाठी असलेले सिलेंडर्स असतील ते पण इथे बाहेर आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर काही सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। काल एसएनसी युनिटमध्ये जे स्फोट झालेला होता, जे आग झाली होता त्यामध्ये असलेले व्हेंटिलेटर्स, वैद्यकीय उपकरणं एकूणच जर पाहिलं तर हे संपूर्ण जळून खाक झालेलं होतं आणि या घटनेनंतर हा संपूर्ण परिसर जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। या भागामध्ये कोणालाही येऊ दिलं जात नाहीये आणि वॉर्डच्या आतमध्येही कोणाला प्रवेश दिला जात नाहीये, कारण काय की इकडचं सगळं वैद्यकीय इन्स्ट्रुमेंट असतील ते सगळं जळून खाक झालेलं आहे आणि त्यानंतर आता चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे। आरोग्य विभागाची चमू देखील या ठिकाणी दाखल झालेली होती, त्यांच्याकडूनही या संपूर्ण भागाची पाहणी करण्यात आलेली आहे आणि आता आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानंतर समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीला आठवड्याभरामध्ये आपला अहवाल द्यावा लागणार आहे आणि याच अहवालाच्या अनुषंगाने सगळ्या तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या समितीकडून पडताळल्या जाणार आहेत। नेमकी हे स्फोटाची घटना कशामुळे घडलेली आहे, शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली आहे की अन्य कुठल्या कारणामुळे ही संपूर्ण घटना घडली आहे की व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झालेला आहे, या संपूर्ण बाबींचा तपास चौकशी समिती करणार आहे आणि चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर या घटनेमध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होता आणि कुठल्या कारणांमुळे ही घटना घडली आहे हे संपूर्ण बाबी जे आहेत ते पुढे येणार आहेत। त्यामुळे आता चौकशी समितीच्या अहवालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। शुभम बायस्कर, एनडीटीव्ही मराठी, अमरावती।